नीट पेपर फुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ संपूर्ण हिंगोली जिल्हा बंदची हाक देण्यात आली। शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांच्या वतीने संपूर्ण संकुल हे बंद ठेवण्यात आलं। तर हा बंद आता पाळला जातोय। व्यापाऱ्यांचा देखील या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र अभिजित दिपके यांनी मागील 20 ते 22 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केलेलं आहे। पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री शिक्षण केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करत असताना विद्यार्थ्यावर, पालकावर, विद्यार्थिनीवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार करण्यात आलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे। आणि मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये। या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली असताना विद्यार्थ्यावरील अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभर बंद करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संकुलन देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। आणि याला पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त करण्यात आल्याचं या ठिकाणी आहे। आणि संपूर्ण जिल्ह्यावर या बंदला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।